पौराणिक कथेचा घेतला आधार, त्यात सुमार व्हीएफएक्सचा अतिभडीमार, कथा स्क्रीन प्लेने घेतली माघार, प्रेक्षक करतील का कन्नप्पाला स्वीकार. नमस्कार मित्र हो, मी बघितला साऊथ इंडियन मूवी कन्नप्पा. ज्यात आहेत अक्षय कुमार, प्रभास, मोहनलाल, विष्णू मंचू, काजल अग्रवाल, मुकेश ऋषी, ब्रह्मानंदम, मधू, शिवराजकुमार इत्यादी इत्यादी. चित्रपट मला त्याच्या डिस्क्लेमरपासूनच खटकला. ह्यात 2 डिस्क्लेमर्स आहेत. पहिलंच सांगितलं आहे की या चित्रपटातील सर्व पात्र, त्यांची नावं आणि घटना काल्पनिक आहेत. आणि दुसऱ्या डिस्क्लेमरमध्ये सांगितलं आहे की ही कथा दक्षिण भारतातल्या 2 थोर ऋषींनी 3ऱ्या शतकात लिहिलेल्या कन्नप्पावरच्या साहित्यावर आणि कालहस्ती मंदिराच्या कथेवर आधारित आहे. म्हणजे तुम्हीच बघा हे 2 डिस्क्लेमर्स किती परस्पर विरोधी आहेत ते. असो, चित्रपट 3 तासाहून अधिक लांबीचा आहे. मात्र संबंधित विषयाची कथा फक्त शेवटच्या अर्ध्या तासातच दाखवली आहे. त्याआधीचा चित्रपट वातावरण निर्मितीखाली म्हणजेच स्टोरी बिल्टअपच्या नावाखाली कुठली तरी वेगळीच आणि असंबद्ध कथा दाखवतो, तीही पराकोटीची सिनेमॅटिक लिबर्टी घेऊन. कपड्यांबाबत बोलायचे झाले तर आजच्या फॅशन शोमध्ये मुली जसे कपडे घालतात त्या प्रकारचे कपडे ह्या चित्रपटातल्या स्त्रिया घातलेल्या दिसतात. भाषा देखील अगदी आजची वाटते. म्हणजे काळ फक्त जुना दाखवायचा आहे, पण कपडे, भाषा, संगीत, नृत्य वगैरे सगळं आजच्या युगातलं. हे काही पटत नाही. अजून एक खटकणारी आणि न पटणारी गोष्ट म्हणजे अक्षय कुमारने साकारलेला महादेव. काही दृश्यात महादेव चक्क डाव्या हाताने आशीर्वाद देताना दिसतो. हे कोणाच्या का लक्षात आलं नाही हे महादेवच जाणे. ह्यातल्या हिरोचे संपूर्ण चित्रपटभर एकच एक्सप्रेशन होते आणि इतर सगळ्यांनी जणू स्पर्धाच लावली होती ओव्हर ॲक्टिंग करण्याची. असा ऐतिहासिक पौराणिक चित्रपट करताना खरं तर कितीतरी गोष्टींचे भान ठेवणे आवश्यक असते. त्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टींकडे म्हणजे कथा, भाषा, जीवनपद्धती, कपडे, अभिनय, संगीत, व्हीएफएक्स वगैरे या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. आधीच आपल्या संस्कृतीबद्दल नवीन पिढीत उल्हास आहे. त्यात जर हे असे पौराणिक विषयावरचे किरकोळ दर्जाचे चित्रपट आले तर आपल्या संस्कृतीचा ऱ्हास निश्चित आहे. चित्रपटाचे बजेट आणि कलाकार जर चांगले होते तर ॲक्टिंग, व्हीएफएक्स पण चांगलेच व्हायला हवे होते. शेवटच्या 30 ते 40 मिनिटात जेव्हा किरीट अर्जुन याचा प्रसंग येतो आणि नंतर प्रवासची एंट्री होते, तेव्हा भरकटलेला चित्रपट आपल्या जागी येतो आणि काही बरे सीन दाखवून संपतो. मी कन्नप्पाला देईल 10 पैकी 4 मार्क्स, तेही फक्त शेवटच्या अर्ध्या तासासाठी. बाकी तुम्ही हा चित्रपट बघितला असल्यास तुम्हाला कसा वाटला ते सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.